नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. अण्णासाहेब भावले सारखा प्रामाणिक नेता शोधूनही सापडणं कठीण. आमदार प्रकाश हुक्केरी. बोरगावच्या अण्णासाहेब भावलेंचा 61वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. राजकारणामध्ये आज गाव पातळीवरून देश पातळीवर घराघरात नेते कार्यकर्ते जन्माला आले. याची कल्पना सर्वांनाच आहे, पण कार्यकर्त्यांमध्ये असणारा प्रामाणिकपणा, निस्वार्थी वृत्ती आणि संयम या गोष्टी ठराविक नेत्यांमध्येच प्रामुख्याने आढळतात. अगदी असा चारित्र्यवान, निस्वार्थी व संयमी अण्णासाहेब भावले सारखा प्रामाणिक नेता शोधूनही सापडणं कठीण असल्याचं मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले. ते बोरगाव येथील धुरंधर नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य, चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या 61व्या वाढदिनी आयोजित 61 कार्यक्रमात बोलत होते. 61 पूर्ती गौरव समिती मार्फत आयोजित 61वा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचक्रोशीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व सरकारी कन्नड, मराठी, उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय मोठ्या संख्येनं असलेल्या रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन रक्तदान शिबिर व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करून दरम्यान भागातील वृद्धाश्रमांना अन्नदान, जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. प्रारंभी वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत 61 पूर्ती अण्णासाहेब भावले दाम्पत्यांना व्यासपीठावर स्वागतपूर्वक पाचारण करण्यात आले. गेल्या 40 वर्षाच्या राजकीय कार्यकाळात स्वतः कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न केलेला हा आपण जवळून पाहिलेला व न्याहाळलेला नेता असल्याचं प्रास्ताविकात मुख्याध्यापक राजू खिचडे यांनी सांगितले. तर त्रिवेणी मॅडम यांच्या सुमधुर आवाजात स्वागत गीतानं या 61वा वाढदिवस कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अण्णासाहेब भावले यांनी कार्य प्रेरणादायी केले असून समाजातील गरजवंतांना ते नेहमी सहकार्याची भावना दाखवतात असे मनोगत वाढदिवसानिमित्त अण्णांची प्रशंसा करताना चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजू वड्डर यांनी व्यक्त केले. तर आज या कार्यक्रमाच्या मोठ्या गर्दीतूनच दिसून येते की अण्णासाहेब भावले सारखा नेता जनतेला पसंत आहे. त्यामुळे अण्णासाहेब भावले नक्कीच 100 पूर्ण करणार असे आशीर्वचन हंचनाळ मठाचे परमपूज्य महेशानंद महाराज व धर्मसेन भट्टाचार्य महाराज वरूर यांनी आशीर्वचन दिले. 61 पूर्ती वाढदिनी अण्णासाहेब भावले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मुनी महाराजांसह नामांकित मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला. या प्रसंगी पंकज पाटील, अनुज हवले, TR पाटील, सुजय पाटील, राजेश निकम, निकू पाटील, सुनीतराव उगळे, रामगौडा पाटील, शिवप्पा माळगे, बाबासाहेब पाटील, राजू हवले, पप्पा शेवाळे, प्रधान व्यवस्थापक संजू हवले, अण्णासाहेब बारवाडे, विद्याधर अम्मनवर, बाळासाहेब बस्सन नावर, सुरेंद्र पाटील, राजू खिचडे, शीतल मगदूम, रावसाहेब तेरदाळे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह सर्व चिकोडी व निप्पाणी परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते, हितचिंतक व आप्तेष्ट शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती वाईस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे व परमपूज्यानंद महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सर्व मान्यवरांना धन्यवाद. ಬೇಡ, ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡುವ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬೇಕು. ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಪಂಚಾಂಗದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬೇಡ, ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡುವ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬೇಕು. ಉತ್ಸವ ಬೇಡ, ಉತ್ಸಾಹ ಪ್ರಿಯ ನೈಜರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬೇಕು. ಹಾಗೆಯೇ ಗಡಿನಾಡಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಅಂತಾನೆ ಪ್ರಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಈಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಭಕ್ತಿ ಯೋಗಾಶ್ರಮ ಹಂಚಿನಾಳ್ ಇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ
ಇವತ್ತಿನ 61ನೆಯ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ನನ್ನ ಮಿತ್ರರಾದ ಅವಲೇ ಅವರೇ, ಶ್ರೀಮತಿ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೈತಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಅವಲೇ ಅವರಂದ್ರ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ. ಯಾವಾಗೂ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಇವತ್ತ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ಶಾಲೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದದಂದ್ರೆ 9 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಳುವ ಉದ್ದೇಶ, ಇವತ್ತ ಒಬ್ಬ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಾಗ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಮಾಜದ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಿಂದಕ್ಕೆ ಕೂಡ ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದಾಗ ಊರಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡ ಇವತ್ತ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಸ್ಥಾನಮಾನಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಲುವಾಗಿ ತಾವೊಂದು ಶುಭ ಹಾರೈಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾಂದಿನಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಂಚನಾಳ್ ಶ್ರೀಗಳು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಈ ದಿವಸ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಪರವಾಗಿ, ಹುಕ್ಕೇರಿ ಪರಿವಾರ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಅವಲೇ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಕೊಡಲಿ, ಇನ್ನೂ 100 ವರ್ಷ ಅವರು ಇಬ್ಬರು ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಜೋಡಿ ಇರ್ಲಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಮತ್ತು ಶ್ರೀಗಳು ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋದು. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ 100 ವರ್ಷ ಬಾಳಿಕೆ ದೇವರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾನು 2 ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೇನೆ. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.